सरळ राजीनामाच देऊन टाकावा. अरे अशी काय बोलते तू? त्या परिषद काम करणे त्या आंबेडकरच्या टेबलच्या कोण्यामध्ये टाकून दे. हा, ही कल्पना चांगली आहे. अहो मग बघताय काय, तो महाराणा यायच्या आत उचला तो टेबल आणि टाका तिकडे. हा, आता कसे पंत आंबेडकर आले बरं का. देशमुख, मला थोडं पाणी द्या आणि ते अकाउंटची फाईल घेऊन या. टेबलावर ठेवला तो ग्लास तुमच्यासाठीच ठेवलाय. ठीक आहे, ती अकाउंटची फाईल घेऊन ये. अरे हे काय, ही काय फाईल द्यायची पद्धत आहे? हो, मला अरे तुला बोलायचं काम नाही. इथं ऑफिसात तू एक शिपाई आहेस आणि शिपायानं ऑफिस मध्ये शिपायासारखं वागावं. नाहीतर काय करा तुम्ही? नाही ना जाणू, मला तुझी तक्रार दिवाण साहेबांकडे करावी लागेल. त्यामुळे तुझी नोकरीही जाऊ शकेल. अहो पण बघितलं ना पंत, हे असे शिकून पुढे गेले की आपणाला अशा धमक्या देणार. महाराजांची शिफारस आहे ना, त्यामुळे शेफारले, दुसरं काय. अमेरिकेसारख्या देशात हार पुढे आणि सत्कार घेणाऱ्या व्यक्तीला इथे आपल्याच देशात मात्र जातीयतेच्या भयान विषमतेला सामोरे जावे लागले होते. शेवटी बाबासाहेबांनी बडोदा नरेशची भेट घेतली. पण तुम्हाला शिष्यवृत्ती आणि नोकरी देऊन मी हा जातीयता मिटवण्याच्या कार्याला सुरुवात केली आहे. ती लगेच नाही, पण हळूहळू नक्की जाईल, असं महाराजांनी त्यांना आश्वासन दिलं. मोठ्या व्याकुळ आणि उद्विग्न मनाने साहेब मुंबईस परतले. तिथे सिडमॅन या कॉलेजवर प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथेही त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना माठातले पाणी नाकारले. हा महाराणा प्राध्यापक आम्हाला काय शिकवणार, अशा एक ना अनेक गोष्टीला साहेबांना सामोरे जावे लागले. आणि त्यांनी ठरवले, जातीयतेच्या या भयान रणांगणात विषमतेला हरवायचे असेल तर आता युद्धात उडी मारून या विषमतेला ठेचल्याशिवाय पर्याय नाही. आणि अगदी याच सुमारास ब्राह्मण वर्ग आणि सनातन्यांच्या जाचाला कंटाळून अस्पृश्य उद्धारासाठी कळकळीनं झटणारा एक संस्थानिक राजा पुढे आला. आणि ते म्हणजे कोल्हापूर संस्थानचे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज.